आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की सायली येऊन बघते तर काय मैनावती पेपर वाचत बसलेली असते हॉलमध्ये। सगळा त्यांनी जे काही खाल्लेलं असतं त्या गोष्टींचा कचरा केलेला असतो, तर तिथेच सदाशिव झोपलेला असतो। आता उषा वगैरे त्यांनी खाली टाकलेले असतात। ही सगळी घाण बघून सायलीला खूपच जास्त राग येतो, पण सायली त्यांना काही बोलत नाही। ती आता सगळ्यात अगोदर त्या उषा वगैरे उचलते, व्यवस्थित ठेवते आणि मग मैनावतीला म्हणत असते, आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। आता सायली तिथे आल्यावर मैना तिला सांगत असते, हो का अगं ये ना मग बोलू की आपण, पण त्याआधी तू हे तर बघ की अगं काय तर म्हणे कपड्यांवरती 50% सूट आणि चपलांचं तर बघ, चपलांवर एकावर एक चप्पल फ्री, हाय का नाही डबल धमाका, हाय का नाही भारी। त्याबरोबर सायली म्हणते, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हटलं मी। त्यावरती म्हणते, अगं होय होय ये की बस बोल की। त्याबरोबर सायली म्हणत असते, नाही आपण स्टडीमध्ये जाऊन बोलूया का? नाही म्हणजे बाबा झोपलेत ना इथे म्हणून म्हणत होतो, चालेल। त्याबरोबर आता लगेचच इकडे सायलीची आई म्हणायला लागते, अगं नाही गं एवढी काही गरज नाही, म्हणजे आपण इथं बसून बोललो तरी बी चालेल। अगं आता तुझे बाबा म्हातारे झाले, आता त्यांना कुठं बी झोप लागते, कशी बी लागते झोप। पर होय झोप लागली म्हणजे त्यांचं लक्ष नाही असं नसतं, त्यांचं लक्ष मात्र बरोबर असतं समधीकडं। काय तू ये बस इथं, आपण इथं बसून बोलू की। मग आता सायली तिथं बसते आणि आईला म्हणते, आई मला हे विचारायचं होतं की इतक्यात त्या ठिकाणी प्रिया आलेली असते। आता प्रिया तिथेच उभी राहते आणि ह्या दोघीजणी नेमकं काय बोलतायत त्यांचं बोलणं ऐकायला सुरुवात करते। तर सायली म्हणत असते, आई मी खूप लहानपणी आगाऊ होते, वात्रट होते असं तुझं म्हणणं होतं। त्याबरोबर आई म्हणते, हां तर मग मी कुठं चुकीचं म्हणले, खरंच तर बोलले। त्यावर सायली म्हणते, अगं आई असं अजिबात नव्हतं, मी जर लहान असताना आगाव असते, वात्रट असते, कशी पण असते तर मधुभाऊंनी मला सांगितलं असतं ना। पण तुला माहिती आहे का मधुभाऊंनी कायमच माझं कौतुक केलं आहे, मधुभाऊ कायमच माझ्याबद्दल चांगलं बोललेत। जर मी लहान असताना इतकी मस्तीखोर असते तर मधुभाऊंनी एकदा तरी मला सांगितलं असतं ना मोठं झाल्यावर, पण त्यांनी कधीच अशा आठवणी नाही काढल्या। इवन आश्रमात राहताना मी कधीच कोणाच्या वस्तुकीला न विचारता हातसुद्धा नाही लावला, मग मी चोऱ्या माऱ्या कशा करेन। त्यावर आता आई सांगते, अगं बाळा काय असतं ना, कधी कधी लहान मुलं वात्रट असतात, पण जशी जशी ती मोठी होत जातात की नाही तशी तशी आपोआपून ती चांगली होत जातात। तसंच तुझ्या बाबतीत बी झालं। पण एक म्हणून सांगू का, चांगलं होशील अशी काय बी लक्षणं लहान असताना दावली नाही। आम्हाला तर प्रत्येक वेळी वाटायचं की तू खूप वात्रट आहेस, तू तर काही सुधारू शकतच नाही। अगं कधी मित्राचा शर्टच फोड, कधी झाडावरनं पडून ढोपरच फोडून घे, तर कधी एखाद्या मित्राच्या पिशवीतली भाजीच चोर, काय काय म्हणून तू करायची नाहीस। म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं ना तर तुझ्यावरनं नजर हटे की तू काही ना काही कांड उपसला असंच होतं बघ। आम्हाला तर लई टेन्शन यायचं तुझं, म्हणूनच तर मग मी तुझ्या बाबांना नेहमी म्हणायची, ही आपली धाकली का नाही लई वात्रट आहे म्हणून आम्ही तुला इतक्यात आता सदाशिवला खोकला आल्याचं तो नाटक करतो। मग लगेचच मैना त्याला पाणी देते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याला आम्ही तुला विकून टाकली हे सायलीला सांगायचं नाही आहे। मग ते लगेचच म्हणतात, अगं म्हणजे हे घे पी तू जरा पाणी प्या, तुम्ही पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। अहो काही नाही होतं असं कधीतरी, इनामिनापैकी एकीला कुणाला तरी आठवण आली असेल। आता सायलीच्या लक्षात येतं की कदाचित हे सगळं नाटक आहे। आई नक्की कशाबद्दल बोलत होती, त्यांनी मी त्रास द्यायचे म्हणून काय केलं असेल। तर इकडे प्रियाला मात्र टेन्शन येतं। प्रिया म्हणत असते, अरे यार ही सायली पण ना, आता कळालं आहे ना हिला हे हिचे आई बाबा आहेत म्हणून, मग तरीही अजून हिची शोध मोहीम संपत का नाही आहे। आता हिला आणखीन काय हवं आहे, काय शोधून काढायचं हिला, कशासाठी उगाचच्या उगाच ही इतकी नाटकं करते। मला ना काही कळतच नाही आहे की आत्ता मी काय केलं पाहिजे ते, पण काहीही करून या सायलीला थांबवलं पाहिजे। एक काम करते, ही चिठ्ठी पहिली या दोघांच्या खोलीत ठेवते। त्याबरोबर आता इथे साक्षी ही वाट बघत असते सचिनची आणि ती म्हणत असते, अरे यार कधीपासून वाट बघते, यायची वेळ तर हीच ठरली होती, अजून आला कसा नाही। इतक्यात तिकडे सचिन पोहोचलेला असतो। आता सचिन आल्याबरोबर ती खूपच खुश होऊन जाते। सचिन म्हणत असतो, वाव खरंच तू सोशल मीडियावरती जे काही पोस्ट केले आहेस ना त्यापेक्षाही खऱ्या आयुष्यात तू खूप सुंदर आहेस। त्यावर साक्षी म्हणते, ओ रिअली, थँक्यू व्हेरी मच। आणि हो तूसुद्धा जितका डॅशिंग दिसतोस त्यापेक्षाही कितीतरी पटींनी डॅशिंग आहेस, यु नो।
पहिली ना मला थोडी भीती वाटली होती की पिक्समध्ये असा दिसतोय, खऱ्या आयुष्यात कसा आहे वगैरे. पण खरं बोलू, तुला भेटल्याच्या नंतर पटलं मला की खरोखर तू पिक्समधल्यापेक्षाही खूप सुंदर आहेस. त्यावर तो म्हणतो, अगं म्हणजे तुला काय वाटत होतं, मी काय मुलींना असं सोशल मीडियावरती छान छान पिक्स ठेवून फसवतो की काय? त्याबरोबर ती म्हणते, नाही रे असं नाही. पण ते त्याबरोबर लगेचच आता तो तिच्या जवळजवळ येत चाललेला असतो आणि म्हणत असतो की आणि तू सुद्धा खूप सुंदर आहेस, ब्युटिफुल आहेस, मार्बुलस. त्याबरोबर ती म्हणते, अरे हो हो हो, तुझे कॉम्प्लिमेंट संपतील की नाही. तर आता इथे आपण पाहतो की सदाशिव आणि मैना हे दोघंजणं त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात. सदा आणि मैना म्हणत असतात, बाप रे, या सायलीनं तर प्रश्न विचारून भांडावूनच सोडलं. मैना म्हणत असते, नशीब म्या काही चुकीचं बोलून नाही गेले, नाहीतर किती बरं मागात पडलं असतं आपल्याला. त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो की होय की, नक्की काय आहे त्या सायलीच्या मनात ते काही कळायला मार्गच नाही आहे. तर आता इथे त्या दोघांना दिसतं की त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी चिठ्ठी ठेवली. मग आता सदा आणि मैना सगळ्यात अगोदर ती चिठ्ठी काय आहे हे बघायला घेतात. तर आता सदा म्हणतो, अगं सायलीनंच लिहिली आपल्यासाठी. मैना म्हणते, काय सायलीनं लिहिली? अहो मग वाच की धडाधडा, काय त्याच्यात कळू द्या की आपल्याला. मग आता सदा चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. आई बाबा, मी हे प्रत्यक्ष न बोलता चिठ्ठी लिहिते. त्याच्यामागे कारण असं की तुम्ही हे जे काही दिवसात कारनामे करून ठेवलेले आहेत त्यामुळे माझ्या सासरची मंडळी तुमच्यावरती नाराज आहे. मग मी आता जसं सांगते तसंच तुम्ही वागायचं. हे बोलणं आपल्यात झालं आहे हे कोणाला इतराला कळता कामा नये. तुम्ही आता बागकाम करा म्हणजे माझ्या घरचे खुश होतील, त्यांची मर्जी राखली जाईल. मी हे सांगितलं आहे हे कोणाला सांगू नका. त्याबरोबर आता लगेचच इकडे मी म्हणायला लागते की चला आपण हिने जसं सांगितलं आहे तसं वागूया, म्हणजे काय होईल, आपण या घरातून कधीच बाहेर पडायची गरज लागणार नाही. तर इकडे आता सायली पूर्णाजींना गोळ्या द्यायला आलेली असते. पूर्णाजींना गोळ्या दिल्यावर पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली खरंच आता मी घराबाहेर एवढे दिवस राहिले पण तरीसुद्धा माझ्या गोळ्या कुठे कधी घ्यायच्या असतात हे मात्र तू विसरली नाहीस का कधी. त्यावर सायली आता हसते आणि जात असते. जाताना आता ती तिथेच थबकते दरवाजापाशी आणि मनामध्ये आता ती विचार करायला लागते, काय करू, यांच्याशी बोलायला तर ह्यांना काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. पूर्णाजींजवळ बोलू का, पूर्णाजींजवळ तरी माझं मन मोकळं करू का, म्हणजे मला बरं वाटायला लागेल. त्याबरोबर पूर्णाजी सायलीला हाक मारतात आणि म्हणतात, सायली मनात असलेलं बोलून टाकावं म्हणजे आपल्याला हलकं वाटतं, मोकळं वाटतं. त्याबरोबर सायली लगेच येते, पूर्णाजींच्या पायाजवळ बसते आणि पूर्णाजींना सांगत असते, पूर्णाजी खरंच मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं आहे. कधी कधी असं वाटतं की मन जे सांगतं आहे ते बरोबर आहे, पण कधी कधी बुद्धीला हे विचार करताना पटतच नाही. बुद्धीला वाटतं आपण जर चुकीचा विचार करत असलो तर पुढे जाऊन आपण चुकतो हे आपल्याला कळलं तर, म्हणजे काय करावं कसं करावं काहीच कळत नाही आहे. गोंधळ झाला हो माझ्या मनाचा पूर्ण. खूप मन एक सांगतं आहे आणि बुद्धी एक सांगते. डोकं काही वेगळं म्हणतं आहे, मन काही वेगळं कर म्हणतं आहे. काय करावं या सगळ्यात समतोल कसा साधावा मला समजत नाही आहे. त्याबरोबर इकडे आता साक्षी ही सचिनला सांगत असते, हे बघ मी सगळं तुला इंडियन जेवण आवडतं म्हणून इंडियन जेवण मागवलं आहे. त्याबरोबर आता सचिन म्हणतो, अगं पण तुला कसं माहिती मला हे सगळं जेवण आवडतं ते. त्यावर ती म्हणते, अरे तुला खरंच आठवत नाही आहे का, एकदा आपण सकाळी 4 वाजता गप्पा मारत होतो, म्हणजे भारतातल्या 4 वाजता. त्यावेळेस तू मला सांगितलं होतंस की तुला इंडियन जेवण आवडतं म्हणून. त्यावर तो म्हणतो, ॲक्च्युली इतक्या दिवसात आपण इतक्या सगळ्या चॅट केल्यात ना की लक्षातच नाही राहिलं. असं वाटतं आपण 1-1.5 वर्षापासून ओळखीचे आहोत काय. त्यावर साक्षी म्हणते, हो ना खरंच. तर आता इथे लगेचच पूर्णाजी ही सायलीला सांगते, सायली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर मी तुला सांगायची झाली तर तीही की तुझं मन जर तुला एखादी गोष्ट सांगत असेल ना तर तू तुझ्या मनाची आहे. कारण काय आहे ना, तुझं मन हे तुला कधीच चुकीचं काहीच सांगत नाही. आजपर्यंत आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या मनाने चांगल्याच सांगितल्यात आणि तुझं मन ना तुला कधी फसवत नाही. आठवतं आहे तुला तन्वीवरती आम्ही किती आंधळा विश्वास ठेवला, पण तू मात्र तिला पुरती ओळखून होतीस. तू आम्हाला वेळोवेळी सावध करत होतीस, पण आम्हीच तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. त्यानंतर
प्रतापला महिपतबद्दलसुद्धा तू आधीच सांगितलं होतंस, पण त्यावेळेससुद्धा आम्ही कोणीच तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, आम्ही कोणी तुझं ऐकून नाही घेतलं. त्यानंतर अशा आपल्या घरातल्या वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाबतीत तू आम्हाला सांगत गेलीस पण आम्ही ऐकलं नाही. आठवतं आहे ना? त्यावर सायली म्हणते हो पूर्णाई. त्याबरोबर इथे आता सचिनच्या फोनवरती एक फोन आलेला असतो. सचिन तो फोन कट करतो आणि आता तो समिधाला म्हणतो, म्हणजेच साक्षीला म्हणतो, तू तुझे सोशल मीडिया अकाउंट एवढे नवीन नवीन कसे बनवलेस? नाही म्हणजे तुझे सोशल मीडिया अकाउंट एवढे नवीन? त्यावरती म्हणते हो म्हणजे ॲक्च्युली याआधी होते माझे सोशल मीडिया अकाउंट्स, बट काय झालं ना, मी त्याच्यामुळे खूप जास्त नॉटी झाले, म्हणून मग मी विचार केला की हा ओव्हरडोस जरा बंद करावा, म्हणून मी सगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ना बंद करून टाकले. आणि आत्ता मला एवढ्या वर्षांनंतर वाटलं कोणीतरी असावं आपल्यासुद्धा आयुष्यात नवीन, म्हणून मग मी पुन्हा आता सोशल मीडिया सुरू केलं. आता हे ऐकल्यावर सचिन म्हणतो ओ अच्छा रिअली? त्याबरोबर आता इथे लगेचच पूर्णाजी ह्या सायलीला म्हणत असतात, सायली तू तुझ्या मनाचा कौल घे आणि जर मन आणि बुद्धी या दोघांमध्ये समतोल साधता येत नसेल तर या अशा वेळी एक काम करायचं, एका जागी जायचं, गुपचूप अगदी गुपचूप शांतपणे बसून राहायचं थोडा वेळ आणि मग आपल्या आतला आवाज ऐकायचा. आपण जेव्हा आपल्या आतला आवाज ऐकतो ना तेव्हा 100 नाही 110% आपल्याला आपण काय करायचं हे अगदी बरोबर आणि स्पष्टपणे खरं समजतं. म्हणून तू माझं ऐक, तू ना तुझ्या आतला आवाज ऐक, तुला काय वाटतंय तू ते बघ. एकदा का तुला काय वाटतंय ते तुला कळालं की मग बस तुला आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुला जे वाटतंय ना तेच बरोबर आहे, तू तुझं ऐक, कळलं? त्याबरोबर आता सायली हे ऐकल्यावर म्हणते पूर्णाजी खरंच प्रश्नांचं काहूर माजलं होतं मनात, पण तुम्ही सगळं बोलल्यावर शांत केलं. तर इकडे आता हे दोघंजणं बागकाम करण्यासाठी आलेले असतात. आता ही एवढी मोठी कैची इथे यांनी कशाला ठेवली असं आता इथे सायलीची खोटी आई म्हणजेच मैना म्हणत असते, तर सदा म्हणत असतो बाबो काय झाड आहेत का मस्करी. आता इकडे प्रिया म्हणते बापरे, म्हणजे या दोन मूर्खांना झाडांमधलं सुद्धा काही कळत नाही. पण चला मी सांगितलं तसं तर हे दोघं जणं करायला आलेत ना, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. इथे हे दोघं काम करतायत हे फक्त मीच बघणं गरजेचं नाही तर घरातल्या सगळ्यांनीच बघणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळे सुभेदार इथे असले पाहिजेत. मग लगेचच आता मोठमोठ्याने प्रिया आई अस्मिता आई लवकर या बाहेर, पूर्णाजी अशा हाका मारते. त्याबरोबर आता लगेचच इकडे मीना म्हणत असते की कशाला गा हाका मारतेस तू? मैना म्हणत असते काय झालं आहे ते सांगा मला, काय झालं? अगं झाडांना पाणी तर घालतोय आम्ही. त्याबरोबर आता इथे पूर्णाजी म्हणते तन्वीचा आवाज येतोय, काहीतरी झालं आहे बघायला पाहिजे. त्यावर सायली म्हणते तुम्ही बसा पूर्णाजी, मी जाऊन बघते ना. त्याबरोबर आता सायली जात असते, पण जाताना ती पुन्हा मागे येते. पूर्णाजींना एक घट्ट कडकडवून मिठी मारते आणि थँक्यू पूर्णाजी असं म्हणते. पूर्णाजी सांगतात मनात प्रश्न आले की आजी असतेच मिठी मारून सगळं सहज सांगायला सोपं करून. त्यानंतर इकडे आता लगेचच कल्पना अस्मिता सायली तिघीजणी आलेले असतात. तर कल्पना म्हणत असते काय झालं तन्वी, कशाला उगाच एवढ्या मोठमोठ्याने हाका मारत होतीस? त्यावरती म्हणते बघा ना मैना काकू झाडांना पाणी घालत होत्या, म्हणजे खरं तर मला असं वाटलं की सायली झाडांना पाणी घालते. नाही म्हणजे आपल्या घरात ही सगळी कामं सायलीच करते ना, पण इथे येऊन बघितलं तर सायली नाही, सायलीची आई होती मैना काकू. खरंच मला मैना काकूंचं किती कौतुक वाटलं म्हणून सांगू. मैना काकूंनासुद्धा झाडांची बागकामेची आवड आहे, हे किती छान आहे ना. आईला जशी आवड आहे तशीच मुलीला आई तशी मुलगी. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते हो अगदी खरं. त्याबरोबर आता इथे सायली ही मुद्दामूनच मैनाला विचारते तुम्हाला आहे का दोघांना झाडांची आवड? त्याबरोबर लगेचच आता सदा म्हणायला लागतो झाडांची आवड म्हणजे मग हाय की आम्हाला झाडांची आवड, अगं लई आवड आहे आम्हाला झाडांची. मग म्या ना माझ्या दुकानाच्या मागल्या बाजूला झाड लावलं होतं आणि मैना म्हणते म्या बी लावलं होतं की तुळशीचं, पण ते अचानक सुकत गेलं. आईला हे काय गुलाब आहे, मी आलेच तोडून केसात माळते. आणि मग ते आता अगदी विकृत पद्धतीने त्या गुलाबाची अजिबात काळजी न घेता गुलाब तोडते. सायली म्हणते अगं आई काय केलंस तू हे? त्यावरती म्हणते अगं गुलाब घेतलं माळायला केसात, थांब तुला बी एक काढते. सायली म्हणते आई नको प्लीज राहू दे, ऑलरेडी तू ते गुलाब काढताना बाजूच्या फांद्या पानं सगळंच दुखावलंयस, आता अजून तू त्याच्यातलं काही करू नको. त्याबरोबर आता मैना म्हणते अगं सायली त्याचं काय एवढं, फुलासारखं फुलते,
त्याचा एवढा कुठं विचार करायचा? पाना फुलाचा कोण एवढा विचार करतं बाळा, काय बी विचार करत राहू नगस. सायली म्हणते, आई अगं त्यांनासुद्धा जीव असतोच ना, मग त्यांचा जीव आपण जपायला नको का? काळजी घ्यायला नको त्यांची? त्याबरोबर लगेचच सदाशिव म्हणायला लागतो, अगं सायले, कुठे एवढ्याशा विषयावर बोलत बसलीस तू मैनीबरोबर? तुला माहिती आहे का, आमच्या घराच्या मागल्या बाजूला की नाही एवढं मोठं कसल्या तरी फुलांचं झाड होतं. मैना दररोज सकाळी जाऊन तिथं झाडावरची त्या फुलं अगदी उपटून आणायची, फांद्या बिंद्या तोडून पकडून. तरी बी झाडाला कधी काही झालं नाही, झाडाचा बहर तसाच राहिला कायम. मैना म्हणते, अरे फुल लावायसाठी का नाही मला पिण्याची गरज लागेल, मी आलेच काय. आणि मग ती तिकडनं जाते. सदा म्हणतो, मी सुद्धा आलो गं मैने तुला मदत कराया. आणि मग आता सदासुद्धा मैनाच्या मागे तिकडनं जातो. त्याबरोबर इथे झाडाची अवस्था बघून सायली दुखावलेली असते. तर आता इथे लगेच अस्मिता तिला सांगते, सायली नाराज होऊ नको, काळजी करू नको, हे बघ त्या झाडाला तू थोडं पाणी वगैरे घाल, ते आपोआप छान होऊन जाईल पुन्हा पूर्वीसारखं. त्याबरोबर इकडे लगेच आता कल्पना म्हणते, बरं सायली, अस्मिता, चला बरं तुम्ही दोघी आता आतमध्ये या. तर सायली ही लगेचच कल्पनाला म्हणते, आई तुम्ही जा आतमध्ये, मी येते. मग आता लगेचच त्या ठिकाणून अस्मिता आणि कल्पना दोघीजणी आत जातात. प्रियासुद्धा त्यांच्या मागोमाग आत जाते. तर सायली विचार करते, नाही, या दोघांच्या पोटी मी जन्म घेतला, या गोष्टीवर माझा विश्वास काही पटतच नाही आहे, काहीतरी मलाच करावं लागणार आहे आता. आणि तसंही पूर्णाजींनी तर आता मला सांगितलं आहे ना की मी स्वतःच्या आतला आवाज ओळखला पाहिजे म्हणून. मग आता मी तेच ठरवलं, मी माझ्या आतला आवाज ऐकणार आहे. आणि मला तर हेच वाटतं आहे की या दोघांनी 100% मला जन्म दिलेला नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे सायलीने हे ठरवल्यामुळे अर्जुन हा आता सायलीला सांगत असतो, एक काम कर तू ना आता त्या दोघांना वेगळं वेगळं गाठ आणि त्या दोघांना आता वेगळे वेगळे प्रश्न विचार, म्हणजे तुला कळेल की खरं नेमकं काय आहे ते. आता असं तिने बोलल्याबरोबर लगेचच सायली ही ठरवते की आपण या दोघांना वेगळं वेगळं विचारायचं. आणि ती आता मुद्दाम सदाशिवला म्हणते, बाबा हा तुम्ही किती छान ड्रेस शिवलाय हो, म्हणजे आपली आई म्हणत होती आमच्या लहानपणी तुम्हीच सगळे कपडे शिवायचात. ते म्हणतात, हो तर मीच शिवलं आहे की हे, मला आठवतं आहे. त्यानंतर सायली आता तिच्या आईवडिलांना म्हणत असते, आई बाबा मी तुम्हाला जितके प्रश्न विचारले ना तितकी तुम्ही वेगळी वेगळी उत्तरं दिली. म्हणजे बाबा म्हणतात माझा 7वा वाढदिवस तुम्ही साजरा केला होता. आई म्हणते मी त्याच्या आधीच हरवले होते. बाबा म्हणतात की हा कुर्ता मी शिवला होता. आई म्हणते बाबांनी कधी आमचे कपडेच शिवले नाही. नक्की काय सुरू आहे? मग मात्र सदा आणि मैना दोघंही जणं घाबरतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.